ये आझादी झूठी है, देश की जनता भूकी है, असं अण्णाभाऊ साठेंनी 16 ऑगस्ट 1947ला म्हटलं होतं. कारण आपल्या देशाला इंग्रजांपासून पॉलिटिकल फ्रीडम तर मिळालं होतं, पण आपल्या देशातील दुर्बल घटकांना सोशल आणि इकॉनॉमिकल फ्रीडम कधी मिळालंच नव्हतं. आज 15 ऑगस्ट 2026 आहे. परिस्थिती थोडी बदलली आहे. काही लोकांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारली आहे कॉन्स्टिट्यूशनमुळं, पण आजही भारतात जवळपास 80 कोटी लोकांना गव्हर्नमेंटकडून फ्री राशनवर आपलं जीवन व्यतीत करावं लागतं. भारताचा आज पर कॅपिटा इन्कम वर्षाला फक्त 2 लाख रुपये, म्हणजे महिन्याला 17,000 रुपये फक्त. आज भारतामध्ये जवळपास 40% जी संपत्ती आहे ना, ती टॉप 1% लोकांकडे आहे. आज भारताचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जगामध्ये 130 नंबरला आहे 193 देशांपैकी. आज तुम्ही जर भारताच्या ग्रामीण भागामध्ये जाल तर तुम्हाला तिथं शाळेची अवस्था बघता येईल. तिथल्या 5वीच्या विद्यार्थ्याला दुसरीचं सुद्धा वाचता येत नाही. भारतात आज 18 मिनिटाला एक रेप केस रजिस्टर केला जातो. किती दुर्दैवी आहे हे सगळे फिगर अँड फॅक्ट्स बघितल्यानंतर मला बाबासाहेबांची ती गोष्ट आठवते, ज्यात बाबासाहेब असं म्हटले होते, पॉलिटिकल इक्वॅलिटी आणल्यामुळं जर तुम्हाला असं वाटत असेल की भारतात लोकशाही येईल तर तुम्ही चुकीचे आहात. कारण खरी लोकशाही, खरी डेमोक्रेसी ही सोशल आणि इकॉनॉमिकल इक्वॅलिटीनं येत असते. मित्रांनो, त्यामुळं आज 80व्या स्वातंत्र्य दिना दिवशी आपण सगळ्यांनी एक शपथ घेऊयात की आपण भारतामध्ये सोशल आणि इकॉनॉमिकल इक्वॅलिटी आणण्याचा प्रयत्न करूयात, भारताच्या लोकशाहीला बळकट करूयात आणि भारताला बाबासाहेबांच्या स्वप्नातील देश बनवूयात. जय हिंद.